तुमच्या लेखी सगळ्यात लोकांना भावलेलं काम कुठलं? मग समृद्धी महामार्ग आहे की आता मुंबईतल्या प्रचाराच्या दरम्यान तुम्हाला कोस्टल रोड जाणवतोय की शेतकऱ्यांना दिलेली मदत जाणवते? कोणते मुद्दे आहेत जे लोकांना भावले आहेत? नाही बघा, तुम्हाला सांगतो, आम्ही सरकारने शेतकरी, कामगार, कष्टकरी, महिला, युवा व ज्येष्ठ नागरिक आणि प्रकल्प जे पायाभूत सुविधा, आज समृद्धी महामार्ग आपण बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग पूर्ण करतोय. आज 15-15, 16-16 तासाचं अंतर, 20 तासाचं अंतर 6 ते 7 तासावर येते. शेतकरी सकाळी आपला माल घेऊन निघाल्यानंतर तो तिसऱ्या दिवशी पोहोचायचा. आज सकाळी निघालेला शेतकरी संध्याकाळी मार्केटमध्ये पोहोचतोय. हा किती मोठा गेम चेंजर आहे. अटल सेतू आपण पाहिलं, 2 तास लागायचे, तिथे 20 मिनिटांमध्ये माणूस पोहोचतोय. आज मुंबई पुणे प्रमाणे अटल सेतूमुळे या 3-4 शहरांना फायदा होईल. तिथे पूर्णपणे विकास होईल. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे, म्हणजे इंडस्ट्री येईल, रिअल इस्टेट येईल, घरं बांधली जातील, ग्रोथ सेंटर होतील, IT पार्क होतील. एक रस्ता, फक्त एक रस्ता नसतो, त्याचं पूर्ण एक इकोसिस्टीम तयार होते. आणि आज समृद्धीवर पण आपण 18 नोड करतोय. इंडस्ट्री तिकडे जाती आहे. आज फूड प्रोसेसिंग शेतकऱ्यांना जे हवं आहे, कोल्ड स्टोरेजची चेन असेल, लॉजिस्टिक पार्क असतील, हे सगळं होतंय.